कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे सगळं जमतं तुला? हो ताई, यात न जमण्यासारखं काय? लहानपणापासूनच ना सगळ्या सणांची तयारी मीच करत आले। 1 मिनिट, मी तुला काय सांगितलंय? कुठलीही गोष्ट करायच्या आधी मला किंवा मंजिरी वहिनींना विचारायचं. विचारलंस? ताईसाहेब, मी सांगितलं होतं तिला, पण हिरा, तुझ्यासाठी छानशी साडी आणली, ती नेसायची आणि आमच्यासोबत सण साजरा करायचा. घे. अरे वा, मीरा, तूही सगळी तयारी केलीस? माया, मायाने केलंय सगळं हे. हो, म्हणजे गुढीपाडवा आहे, विचार केला की लवकर उठल्या आणि तयारी करून घेते. हा, मीरा, सांग ना, मायाने सकाळपासून काय काय केलं? हो, मायाताईंनीच गुढीपाडव्याच्या पूजेची सगळी तयारी केली. ती सकाळी उठून छान. पण माया, आज तू आणि अथर्वनी गुढी उभारावी असं मला आणि दादासाहेबांना वाटतंय. मॅडम, इट्स माय प्लेजर. बरं, तुमचं इकडचं सगळं आवरून झालं की मीरा, तूही तयार हो आणि ये बाहेर. आलेच. मीरा, थँक्यू सो मच. आणि सॉरी अगं, मी आत्ता मंजिरी मॅडमशी खोटं बोलले. अगं, मला त्यांना डिसअपॉइंट करायचं नव्हतं. अंबिका गेल्यानंतरचा पहिला सण साजरा होतोय. सणवाराच्या या गोष्टी शिकवायला आई किंवा मोठी बहीण असते. मला नाही माहीत ना हे सगळं. मी अनाथ आहे, अनाथ आश्रमात मोठी झाल्या. अंबिकालाही लग्न झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी मंजिरी मॅडमनी शिकवल्या. त्यात आता माझं आणि अथर्वचं लवकरच लग्न होणार आहे. त्यामुळे मला खरंच मंजिरी मॅडमने दुखवायचं नाही आहे. होप यू अंडरस्टँड. ठीक आहे, माहित आहे. तुला वाईट वाटलं असेल तर मी आत्ता जाऊन मंजिरी मॅडमना सगळं खरं खरं सांगते. नाही नाही, माहित आहे, त्याची खरंच काही गरज नाहीये. माणूस खोटं बोलतो त्याहीपेक्षा महत्वाचं आहे की तो का खोटं बोलतो, त्याचा हेतू काय. आणि बाईसाहेब सगळ्यांना किती जीव लावतात. त्यांचं मन दुखवावं असं कोणालाच वाटणार नाही. त्यामुळे तुम्ही खोटं बोललात याचं मला वाईट वाटलेलं नाही. जाऊ द्या. सो स्वीट ऑफ यू. थँक्यू वन्स अगेन. माया, आपण जाऊया का बाहेर? आज नक्की गुढीपाडवाच आहे ना, की पुन्हा एकदा लग्न करायचा विचार आहे? जरी विचार केला तरी तू परवानगी देणार आहेस का म्हणून? देणार पुन्हा एकदा माझ्याशीच लग्न करण्याची? चला आवरा लवकर, किती वेळ झाला तयारी करताय. एक मिनिट, मी कितीही वेळ घेतला ना तरी तुझ्या या टिकलीला, ह्या लिपस्टिकला, ह्या स्माईलला टक्कर देऊ शकणार नाही. तू ना माझ्यापेक्षा खूप जास्त सुंदर आहेस. एक मिनिट थांब.
काय आहे? थांब, सरप्राईज आहे. समोर बघ. समजलं? एक मात्र नक्की आहे, हे जे ना समोर, हे जगातलं ना सगळ्यात बेस्ट कपल आहे. क्या बात. कसलं भारी आहे. हॅपी गुढीपाडवा माय लव्ह. असं नाही, गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या शुभेच्छा. ओके, शुभेच्छा. अथर्व, घोडे उभारायला वाट बघतायत सगळे. चला, अथर्व हे घे. काय आहे? गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा, दिवाळी या मुहूर्तावरती तू अंबिकासाठी सोनं विकत घ्यायचंस. आता अंबिका नाहीये, पण माया तुझ्या आयुष्याची जोडीदार होणार आहे. आता हे सगळं तुला तिच्यासाठी करायचंय. आई, मी हे मायला नाही देऊ शकत. मी मायाशी लग्न फक्त वेदासाठी करतो, पण माझ्या मनात एक लाईफ पार्टनर म्हणून, एक बायको म्हणून फक्त आणि फक्त अंबिका राहणार आहे. अथर्व, तुला आता पुढचा विचार करायला हवं बा. आई, मला निदान या गोष्टीसाठी फोर्स करू नकोस. आजपर्यंत मी तुझं सगळं ऐकलंय, हो की नाही? माया वेदाची आई होऊ शकते, माझी बायको नाही. म्हणून तुझी माझ्याकडनं जी अपेक्षा आहे ते होणार नाही, कधीच नाही. सॉरी. आधी अथर्वची आणि माझी मध्ये ती अंबिका होती, आणि आता ती वेदा. वेदा, झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.